जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल. जीवनात तुम्हाला कधी ना कधी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्या लागतात. त्या मर्यादेनेच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघतं. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. जीवनात न हारायचं न जिंकायचं. जीवनात चांगल्या यशासाठी आपले परिवार आणि काही चांगल्या माणसांची साथ पाहिजे. पाण्याचा तळ स्वच्छपणे दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की सहवासाची भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं, तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्या इतकं आपलं मन निथळ हवं. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना, त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्माला देव कोणाला दाखवायची गरज नसते. तो सर्वांना दिसतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्माला देव कधीच टाळू नका. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असते जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना. आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ते आपली कधीच नसतात. जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात, आणि जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात. जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात, आणि जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात. कर्म चांगले करा, कारण भक्ती तर रावणी करतच होता. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. थोडं गोड आपणही वागावं, सगळाच भार तिळगुळावर कशाला. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवायची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधी टाळू नका. सुखात आनंद लुटण्यापेक्षा दुःखात काळजी घेणारे लोक जास्त महत्त्वाचे असतात. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात एवढं नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, ते एकमेव उपाय म्हणून पाहतील. सौंदर्य सर्वांनाच आवडतं, पण काहींना चेहऱ्यावर तर काहींना विचारात आवडतं. माणूस मेल्यावर आठवणी राहतात, पण आठवणी बनवण्यासाठी माणूस असताना जगावं लागतं. सत्य कायम टोचतं, कारण त्यामध्ये पॉइंट असतो. प्रत्येकजण आपल्याला त्याच्या गरजेनुसार महत्त्व देत असतो. आपला भ्रम असतो, त्याच्यासाठी आपण खूप खास असतो. साधीशी कडी सुद्धा मनाजोगी जमणे, हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणे, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणे. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्या त्याचं मानावं त्याचं ते असतं. ज्यांना आपले विचार पटत नाही त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. जिथं तुमचं असणं नसण्याबरोबर आहे तिथं तुमचं नसणं चांगलं असतं. रोज नव्याने स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं.